नमस्कार मित्रांनो, मी अनिल सनेर। आज आपण जात आहोत माझ्या नव्या एका व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत उनबदेव या गरम पाण्याच्या झऱ्याच्या ठिकाणी। माझ्या मागे आपण पाहू शकतात, हा दरा प्रकल्प आहे, दरा धरण। आणि या दरा धरणाचं पाणी ओसांडून खाली जातं आणि पुढे पूर्वेकडे या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आहे, महादेवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। आणि आपण वरती जर पाहतात उत्तरेला, तर उत्तरेला या ठिकाणी धडगाव हे ठिकाण आहे। सातपुडा पर्वताच्या रांगा आपण पाहू शकतात आणि ह्या धरणात तुडुंब पाणी भरलेलं आहे। आपण पाहू शकतात हिरवागार नटलेला हा परिसर आहे आणि अशा या निसर्गरम्य ठिकाणी आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत। आपण या निसर्गाचा आनंद घेऊया। या धरणावरून जवळजवळ सांडव्यावरून 20 ते 30 फूटपेक्षा जास्त अंतरावरून पाणी खाली ओसंडतं आणि एक सुंदर असा नजारा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। चला आपण बघूया। मित्रांनो, आपण माझ्या मागे बघू शकतात, या दरा धरणाच्या सांडव्यावरनं 3-4 टप्प्यामध्ये पाणी खाली जात आहे। समोर ती नदी दिसते आपल्याला आणि याच नदीच्या पात्रात गरम पाण्याचा झरा आहे। त्या ठिकाणी वर्षभर गरम पाणी त्या ठिकाणी वाहतं। आपल्या खानदेशात 2 ठिकाणी हे गरम पाण्याचे झरे आहेत आणि योगायोगाने दोघांचं नाव उनबदेव आहे। हे जे उनबदेव ज्या ठिकाणी मी आज आलेलो आहे ते शहादा तालुक्यातील उनबदेव दरा गावाजवळ म्हसोबा तर शहाद्याहून 25 किलोमीटर अंतरावर आहे। आणि दुसरं जे उनबदेव आहे ते माझ्या गावाकडे चोपडा तालुक्यात आडावत या ठिकाणी, आडावतपासून जवळ उनबदेव आहे आणि तिथे यापेक्षा जास्त डेव्हलप ते आहे। त्या ठिकाणी गोमुखातून गरम पाण्याचा झरा वाहतो, त्या ठिकाणी स्नानकुंड आहे। इथे देखील बऱ्याच प्रमाणावर मागे 10 वर्षापूर्वी डेव्हलपमेंट करण्यात आलेली होती, परंतु आता मागे आलेल्या महापुरात ते सगळं वाहून गेलेलं आहे। त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world but keep the sky on your mind.
आपण आता गरम पाण्याच्या झऱ्याकडे जाऊया. आधी या ठिकाणी पर्यटन विभागाने खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट या ठिकाणी केलेली होती. निवासस्थानं होती. त्यानंतर गोमुखातून या ठिकाणी हे गरम पाणी वाहत असायचं. परंतु काही 10-15 वर्षांपूर्वी या ठिकाणी एक मोठा पूर आला आणि नदी पात्राने आपला प्रवाह बदलला. इकडच्या काठावर वाहणारी नदी तिकडच्या काठाला व्हायला लागली आणि त्यावेळी या ठिकाणी खूप नुकसान झालं आहे. आणि आपण पाहू शकतो या जीर्णावस्थेत असलेल्या आता या इमारती यांची ही दुर्दशा या पुराने त्यावेळेला झालेली होती. आणि ज्या ठिकाणी गोमुख होतं तो परिसर पूर्ण बघा ओसाड झालेला आहे. त्या ठिकाणी आता बांधकाम कुठलंही शिल्लक नाही आहे. आणि इकडच्या बाजूला वाहणाऱ्या नदीने त्या बाजूला पात्र आपलं वळवलं आणि इथून आता ती व्हायला लागली. अतिशय खडकाळ असं हे नदीचं पात्र आहे, म्हणून या ठिकाणी अतिशय सांभाळून आपल्याला जावं लागतं. पण समोर या ठिकाणी आता गोमुख आधी होतं आणि या गोमुखातूनच त्या ठिकाणी गरम पाण्याचा झरा प्रवाहित होत होता. परंतु आता ज्यावेळेला पूर आला तर त्याने सगळं हे नामशेष केलेलं आहे. आता सध्या या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात एक पाईप लावण्यात आलेला आहे आणि या पाईपमधून पाहू शकतो आपण हे गरम पाणी वाहते. 12ही महिने ह्या ठिकाणी हा झरा प्रवाहित असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चमत्कार मानावा लागेल. खाली नदी, या नदीच्या प्रवाहात हे गरम पाण्याचा झरा आहे. नदी वाहते आणि त्याच्यातच गरम पाणी येतं आहे. म्हणजे एक नैसर्गिकरित्या चमत्कार आहे. निसर्गापुढे आपण या ठिकाणी नतमस्तक होत असतो. अनेक भाविक या ठिकाणी आंघोळ करतात आणि नदीच्या या पात्रात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात, डुबण्याचा आनंद घेतात. तर आपण जाऊया मित्रांनो, आता ज्या दरा प्रकल्पावर आपण गेलो होतो त्या धरणाकडे जाऊया. इथून त्या धरणाचं विहंगम दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. आपण पाहू शकतो समोर हा दरा धरणाचा प्रकल्पाची ही भिंत आहे, सांडवा, ज्याच्यावरून हे पाणी 3-4 स्टेपमध्ये खाली येतं आहे. आपण वरून याचा हा सुरुवातीला व्ह्यू पाहिलेला होता आणि हा समोरचा व्ह्यू आहे. अतिशय नयनरम्य. आपण जवळ गेल्यानंतर हे पाहू शकतो अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे. फेसाळणारं पाणी आहे, खळखळ पाण्यात आपल्याला या
मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण उनबदेव या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण पाहू शकतात माझ्या मागे दरा धरण आहे आणि या रांगांमधल्या पहिल्या पर्वतरांगेत आपण या ठिकाणी आता आहोत. हा धडगावचा घाट आहे आणि आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी जिथं गेलेलो होतो ते उनबदेव आपल्याला समोर दिसत आहे. समोर बघा आपल्याला दिसत आहे. हे बघा, हे जे काही दिसतंय आपल्याला बोर्ड समोरचं, हे उनबदेव आहे ज्या ठिकाणी आपण गेलेलो होतो. आणि समोर आपण आलो आहे शहादा, इथून 25 किलोमीटर दूर. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन अशाच मिळत असतील. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. गुड बाय. चला मित्रांनो, जाण्याचा वेळ झालेला आहे. ओके, बाय.